महाविकास आघाडीकडून मीच सक्षम उमेदवार होतो। मला उमेदवारी दिली असती तर रवींद्र धंगेकरांसारखा विजयी झालो असतो। फेब्रुवारी 2023 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीनंतर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांची ही प्रतिक्रिया होती। या चिंचवड पोटनिवडणुकीबरोबरच पुण्यात कसब्यातही पोटनिवडणूक झाली होती आणि रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावरती भाजपचा बालेकिल्ला भेदत संपूर्ण राज्यभर हवा केली होती। मात्र तुलनेने चिंचवडची पोटनिवडणूक तेवढी चर्चली गेली नाही। मात्र यंदा विधानसभेत चिंचवडच्या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे। आता 2024च्या विधानसभेत राहुल कलाटे पुन्हा एकदा विधानसभेच्या रिंगणात उतरलेत। महत्त्वाचं म्हणजे चिंचवडमध्ये कलाटे पुन्हा रिंगणात आहेत, मात्र अगदी 2 वर्षांपूर्वी त्यांचे जे अपोनंट होते ते दोन्ही आता रिंगणात नाहीयेत। भाजपकडनं आमदार झालेल्या अश्विनी जगताप यांचं एकाच वर्षात तिकीट कापण्यात आले, तर राष्ट्रवादीकडनं रिंगणात राहिलेले नाना काटे हे अजितदादांबरोबर होते। मात्र अजितदादांना हा मतदारसंघ काही मिळवता आलेला नाही। त्यामुळे नाना काटे यांनी अपक्ष फॉर्म भरला होता, पण त्यातूनही त्यांना माघार घ्यावी लागली। त्यामुळे भाजपकडनं रिंगणात असलेले शंकर जगताप यांना मोठा दिलासा मिळाल्याचं चित्र दिसत होतं। अशा वेळी चिंचवडमध्ये नेमकी कोणती राजकीय गणित शिजत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ही गणित नेमकी कोणाच्या बाजूने सरकू शकतात याचबद्दल चर्चा करणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती। तर पिंपरी चिंचवडचा आढावा घ्यायचा झाल्यास पिंपरी चिंचवड, भोसरी, निगडी, आकुर्डी गावांची मिळून पिंपरी चिंचवड नगर परिषद अस्तित्वात आली होती। त्यामध्ये लगतची गावं समाविष्ट करून महापालिका झाली। 1997 मध्ये आणखी 18 गावं समाविष्ट करून महानगरपालिकेचं क्षेत्र विस्तारलं। 2010 मध्ये ताथवडे गावाचा समावेश झाला। त्यापूर्वी शहराचा पवना नदीच्या पूर्व आणि उत्तरेकडील भाग हवेली आणि पश्चिम आणि दक्षिणेकडील भाग मुळशी विधानसभा मतदारसंघात होता। मात्र 2008 मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर शहरात चिंचवड, पिंपरी, भोसरी असे 3 विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आले। त्यात शहरातील गावं विभागली गेली। मतदारसंघात शहरीकरण मोठ्या प्रमाणात झालं असलं तरी या गावाचं अस्तित्व कमी अधिक प्रमाणात आजही दिसून येतं। यामध्ये महत्त्वाचं ठरतं ते सगळ्या सोयऱ्यांचं आणि भावकीचं राजकारण। सांगवीतील ढोरे, शितोळे, पवार, शिंदे, पिंपळे गुरव मधील नवले, जगताप, कदम, पिंपळे सौदागर मधील काटे, कुंजीर, कुटे, भिसे आणि रहाटणीतील नखाते, तापकीर, काळे, वाकड मधील कलाटे, कसपटे, थेरगाव मधील बारणे, पवार, चिंचवड मधील भोईर, चिंचवडे, वाल्हेकर, रावेत मधील भोंडवे, किवळेतील तरस ही घराणी एकमेकांचे नातेवाईक आणि सगळे सोयरे आहेत। त्यामुळे मतदारसंघात याच घराण्यातील आमदार होत आले आहेत। यावेळीही सर्व इच्छुकही याच भावकीतील होते। मात्र यात बाजी मारली ती पुन्हा कलाटे आणि जगताप कुटुंबियांनी। जगताप कुटुंबाबद्दल बोलायचं झाल्यास चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये 2009 पासून लक्ष्मण जगताप यांचीच सत्ता होती। 2009 ची निवडणूक त्यांनी अपक्ष लढवली होती। त्यानंतर 2014 ची निवडणूक त्यांनी भाजपकडनं लढवली। या निवडणुकीमध्ये विजयी होत त्यांनी पुन्हा चिंचवड विधानसभा मतदारसंघावरती आपली सत्ता कायम ठेवली। त्यानंतर 2019च्या निवडणुकीत देखील ते विजयी झाले, पण 2023 मध्ये लक्ष्मण जगताप यांचं निधन झालं। त्यानंतर या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक लागली आणि लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप या विजयी झाल्या। मात्र याच काळात जगताप कुटुंबात वादही समोर आले आणि त्यामुळे जगताप यांची मतदारसंघातली पकडही कमी झाली। अश्विनी जगताप या जरी आमदार असल्या तरी लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे लक्ष्मण जगतापांची गादी पुढे नेण्यास धडपडत होते। पोटनिवडणुकीतच ते तिकिटासाठी आग्रही होते, मात्र त्यांची समजूत काढण्यात आली। निवडणुकीनंतर मात्र शंकर जगताप पक्षाचे शहराध्यक्ष झाले आणि चिंचवडच नाही तर शहर भाजपमध्ये 3 गट पडले। एक अश्विनीताई समर्थक, दुसरा शंकर जगताप यांचा समर्थक, तर तिसरे जुने एकनिष्ठ भाजपचे। त्यामुळे लक्ष्मण जगताप यांच्या काळात एकसंध असलेली चिंचवड भाजपची अशी गटांमध्ये शकल झाली। परिणामी भाजपमधनं आउटगोईंग सुरू झालं। एवढंच नाही तर चिंचवडचा आमदारकीचा 7-12 असलेल्या जगताप कुटुंबाला चिंचवडमधनं आव्हान मिळू लागलं। भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, शत्रुघ्न काटे यांनी उघडपणे जगताप यांच्या घराणेशाहीवरती टीका केली। संदीप कसपटे, राम वाकडकर अशा मोठ्या नावांनी भाजपला रामराम केला। त्यामुळे चिंचवड म्हणजे जगताप हे इक्वेशन मागं पडलं आणि मतदारसंघातील इतर नावांनी जोरदार आघाडी घेतली। यात सर्वात पुढे आले ते म्हणजे राहुल कलाटे। राहुल कलाटे 2014 पासून चिंचवड विधानसभेत जगताप यांना आव्हान देत आहेत। 14 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहत त्यांनी 63,000 मतं घेतली होती। 19 मध्ये अपक्ष लढून राहुल कलाटे हे पुन्हा दुसऱ्या क्रमांकावरती राहिले, मात्र त्यांनी यावेळी 1 लाखांपेक्षा जास्त मतदान घेतलं होतं। त्यानंतर 2023 मध्ये कलाटे पुन्हा पोटनिवडणुकीत अपक्ष म्हणून लढले। यावेळी शिवसेनेच्या फुटीच्या पार्श्वभूमीवरती ही पोटनिवडणूक होती, त्यामुळे पक्ष चिन्हाला महत्त्व होतं।
त्यात महाविकास आघाडी विरुद्ध युती अशी थेट लढत झाली, त्यामुळे मग कलाटे मागे पडले आणि तिसऱ्या क्रमांकावरती ते फेकले गेले। आता मात्र 2024 यामध्ये कलाटे पुन्हा एकदा पक्षचिन्ह मिळवण्यात यशस्वी झालेत। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, त्यामुळे स्वतःची ताकद प्लस महाविकास आघाडीचं कॅडर आणि शरद पवारांच्या बाजूने असलेले एक मोठं जनमत यावेळी कलाटे यांच्या जोडीला असणार आहे। त्यातच समोर शंकर जगताप हा पर्यायाने पहिलीच आमदारकीची निवडणूक लढवणारा नवखा उमेदवार असल्यामुळेही कलाटेंना ही निवडणूक सोपी जाऊ शकते। त्यातच निवडणुकीचं गणित बघितल्यास सुरुवातीला शंकर जगताप यांच्या उमेदवारीला मोठा विरोध झाला। अगदी देवेंद्र फडणवीसांनी मध्यस्थी केल्यानंतर अजित पवार गटाच्या नाना काटे यांनी माघार घेतली। मात्र आता अंतर्गत भाजप गट आणि अजित पवार गट खरंच पुन्हा एकदा जगताप फॅमिलीच्या हातात सत्ता देण्यास मदत करेल का, याबाबत साशंकता व्यक्त केली जाते। थोडक्यात कलाटे यांचा अनुभव आणि जगताप यांची पक्ष संघटना बांधून ठेवण्याची तयारी यात खरी लढत असणार आहे। यामध्ये नक्की बाजी कोण मारणार हे 23 तारखेलाच कळेल, पण तुमचे अंदाज काय सांगतात कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी लगावती YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।